नमस्कार. उपवास कसा असावा? तर उपवास हा कायिक, वाचिक आणि मानसिक विश्रांती देणारा हवा, तरच तो आरोग्यदायी आणि सत्व गुण वाढवणारा असेल. तर काल आपण पाहिलं की कायिक उपवास म्हणजे काय, तर पचन संस्थेला विश्रांती देणे आणि त्या अनुषंगाने काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे हे आपण काल पाहिलं. आज आपण वाचिक विश्रांती म्हणजेच वाचिक उपवास आणि मानसिक उपवास पाहणार आहोत. तर वाचिक उपवास म्हणजे वाणीला किंवा बोलण्याला विश्रांती देणे. आता यामध्ये मौन हे येतं, पण शब्दशः असा अर्थ न घेता लक्षात घ्या की वाणीचं महत्व किती आहे याच्यामध्ये. आपल्याला ना एक माहिती नेहमीच की जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल किंवा आपल्याला जर जग जिंकायचं असेल तर दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. डोक्यावर बर्फ असणे आणि तोंडात साखर असणे. या दोन गोष्टी असल्या म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी सहज यशस्वीपणे पार पाडू शकता. म्हणजे तुमच्या वाणीला किती महत्व आहे. वाणी कशी असली पाहिजे, तर मधुर असली पाहिजे. नुसतीच मधुर असून चालेल का? तर नाही. शब्द त्याच्याबरोबर त्याच्यातून जे पडणारे शब्द ते तेवढेच महत्वाचे आहेत, कारण शब्द हे शस्त्रासारखे आहेत. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक तर मधुर वाणी हवीच, पण त्याबरोबर परुष वचन टाळावे असे शास्त्रात सांगितलेलं आहे. तर परुष वचन म्हणजे काय? परुष म्हणजे वृक्ष, खरखरीतपणा. तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर वरचे वर म्हणतो ना आपण, वर करणी वागणे ज्याला आपण म्हणू शकतो. की एखादी जर व्यक्ती समोर आली आणि मला सपोज तिच्याशी नाही बोलायचंय, पण तरी सुद्धा बोलावं लागतं कधी कधी. हाय, हॅलो, हा कसं चाललंय. हे जे वरवर वागणं आहे ना, त्याच्यामध्ये वृक्षता असते, त्याच्यामध्ये भावना नसतात. तर हे परुष वचन टाळायचंय. दुसरं शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते म्हणजे टोचवून बोलणे, एखाद्याला लागेल असं बोलणे, हे टाळायचंय. तिसरं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य तर बोलायचंच आहे, सत्यम वदत आहेच आहे, पण ते सत्य कसं कन्वे करायचंय. आपण म्हणतो ना, सत्य हे कटू असतं, पण ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कन्वे करता आलं पाहिजे. म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक शब्द किंवा वाक्य टाळणे. म्हणजे खूप वेळा असं दिसून येतं की आपल्याला बोलायचं नसतं तसं, पण आपण त्या ओघात काही शब्द बोलून जातो. उदाहरणार्थ, जर अमुक गोष्ट लागली नाही ना, तर भीक मागण्याची वेळ लागेल किंवा तुला काही भिकेचे डोहाळे लागलेत का. म्हणजे ते शब्दशः आपल्याला ते म्हणायचं नसतं, पण तरी सुद्धा आपण नकारात्मक ते शब्द वापरतो. तर हे असे शब्द वापरायचे आपल्याला टाळायचे, नकारात्मक शब्द टाळायचे. खरं म्हणजे ही लिस्ट खूप मोठी आहे, पण वाचिक विश्रांती म्हणजे काय, तर अशा गोष्टी टाळणे. शब्दांचा वापर आपण अतिशय तोलून बोलून करायला हवा. तर थोडक्यात काय, आपली जी फर्स्ट रिॲक्शन असते ना, त्याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे. तर रिॲक्ट न होता आपल्याला रिस्पॉन्ड करायचंय. ह्याला आपण वाचिक विश्रांती म्हणू. मानसिक विश्रांती म्हणजे काय, तर मन आणि बुद्धी याला ताण विरहित करणं. सध्या आपल्याला माहिती की आपण खूप ताणतणावात असतो, पण मन आणि बुद्धीला जर तणावापासून दूर ठेवायचं असेल तर नेमकं काय बरं करावं लागेल. उपवासः क्रोधादि परित्यागः. मानसिक उपवास म्हणजे काय, तर क्रोधादी म्हणजे जे षड्रिपू आहेत, 6 शत्रू ज्याला म्हणतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, यांचा त्याग करायला हवा. आपण जर यांचा त्याग केला तर ऑटोमॅटिकली आपल्याला मानसिक शांती मिळणार आहे. आणि ह्याकरिताच ध्यानधारणा, जपजाप्य, नामस्मरण किंवा ज्यांना जपजाप्य करायचं तर निसर्गाच्या जवळ जाऊन राहणे, मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो, हल्ली लोक करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मनशांती वाढवणाऱ्या आहेत आणि हाच तो मानसिक उपवास. आपण जर कायिक, मानसिक आणि वाचिक या तिन्ही प्रकारचे जर उपवास केले तर नक्कीच ते आपल्याला आरोग्यदायीच ठरणार आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.